हाय. आजचा हा व्हिडिओ थँक्यू म्हणण्यासाठी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आत्ताच नुकतंच आमचं पुण्याला एक्झिबिशन झालं थ्रेड अँड ठुमकाचं आणि खूप कमाल असा रिस्पॉन्स होता पुणेकरांकडून. सो थँक्यू सो मच. म्हणजे पहिल्या दिवशी तर लिटरली सगळा स्टॉक संपला होता, सोल्ड आऊट होतो आम्ही. आणि मग जी डेस्टिनेशन जवळ आहेत म्हणजे इलकलकडनं आम्ही बसमधनं स्टॉक मागवला आणि तो दुसऱ्या दिवशीसाठीचा फ्रेश स्टॉक होता. सो थँक्यू सो मच. खूप मजा आली. पण रविवारी मात्र तुम्ही पुणेकर बाहेर पडला नाही तर जास्त रिस्पॉन्स हा शनिवारी होता. तर ह्या एक्झिबिशनच्या दरम्यानी खूप जण भेटले आणि खूप जणांचे असे छोटे छोटे ब्रँड्स आहेत. छोटे छोटे म्हणण्यापेक्षा स्टार्टअप्स आहेत ज्यांनी आता नव्यानेच बिझनेस सुरू केला आहे आमच्यासारखाच. तर त्यांनी आम्हाला तिघींनाही गिफ्ट्स दिली आणि ती इतकी भरभरून आणि इतकी प्रेमाने दिली की माझं असं झालं की ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मग त्यात सगळ्याच गोष्टींची रील्स करणं मला प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, म्हणून हा व्लॉग करण्याचा खटाटोप आहे. जर तुम्ही गिफ्ट दिलं असेल, तुमच्या ब्रँडचं नाव आलं असेल तर प्लीज कमेंटमध्ये मेसेज करा, म्हणजे लोकांना पण कळेल की तुमचा ब्रँड आहे आणि तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं आहे ते. सो हा त्याच्यासाठीचा अट्टाहास आहे. तर ये एवढी सगळी गिफ्ट्स आहेत आणि अजून काही गिफ्ट्स आहेत. ती मी फक्त सांगणार आहे की हे हे दिलं, कारण त्या खाण्याच्या वस्तू होत्या त्या संपल्यात. तर आता आपण अनबॉक्सिंगला सुरुवात करूया. ओके. तर सगळ्यात आधी उल्का क्रिएशन्स नावाचं यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही त्यांना प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर उल्का क्रिएशन्स ह्या श्रुती काळे यांचा हा ब्रँड आहे आणि त्यांच्याकडे मोत्याच्या अनेक प्रकारच्या वस्तू बनवून मिळतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांनी हे गिफ्ट दिलं आहे. काय दिलं आहे बघूया आता. ओ, तोरण आहे. असं सुंदर असं तोरण आहे. खूप छान केलं आहे. मला अशा वस्तू बघितल्या की शाळेतल्या हस्तकलेच्या तासाची आठवण येते. खूप छान आहे. तर हे गिफ्ट आहे उल्का क्रिएशन्सकडनं आणि त्यांचं लकीली यूट्यूब चॅनल आहे, तर तुम्ही ते नक्की चेक करू शकता. हस्तकलेच्या तासाची का? कारण असं मोत्याचे किंवा क्रोशे किंवा भरतकाम असे सगळ्या गोष्टी आपण शाळेत शिकलो आहे, आपल्याला शिकवल्या आहेत, पण ते पुढे कंटिन्यू केलं जात नाही. त्यानंतर हे एक आहे गिफ्ट आयटम, पण हा मला कळत नाही आहे की कुणी दिला आहे. त्याच्यावर फ्युजन असं नाव आहे. खरं तर नॅचरल 7 चक्रा ट्री दिलं आहे त्यांनी आपल्याला. मी जर काही ब्रँडच्या नावात गोंधळ घालत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की हा नाही, हा ब्रँड आहे. आणि मग लोकांना पण तिथपर्यंत पोहोचता येईल. ओ माय गॉड. मला खूप छान वाटतं ज्यावेळेला अशी गिफ्ट्स मिळतात. म्हणजे साधं छोटंसं कानातलं असेल तरीसुद्धा मला ते खूप आवडतं. तगडं पॅकिंग होतं. खूप गोड. अर्थात आता ह्याचा उपयोग कसा करायचा मला माहीत नाही आहे, पण इफ इन केस तुम्हाला माहीत असेल तर मला प्लीज सांगा की हे कुठे ठेवायचं असतं, त्याचं काय करायचं असतं. सगळ्या टाईपचे क्रिस्टल्स आहेत आय थिंक हे. नाईस. तर असं हे गिफ्ट आहे. छान आहे. त्यानंतर मेगा बॅग्सकडून, अर्थात मेगा बॅग्स आणि आमचा थ्रेड अँड ठुमका असा दोघींचं मिळून असं एक्झिबिशन होतं. पण हे जे गिफ्ट आहे हे मी तिच्याकडनं मागून घेतलं आहे, कारण प्लास्टिक रिसायकल करून हे प्लांटर बनवण्यात आलं आहे. याच्यामध्ये डायरेक्ट आपण माती घालून व्यवस्थित झाड लावू शकतो. तर असं तुळशी वृंदावनाच्या आकारचं रिसायकलिंग मटेरियलचं हे प्लांटर आहे. तर मेगाकडनं मी हे घेतलं आहे. तुम्ही तिचा ब्रँड नक्की चेक करू शकता. ओके. लावण्या ब्रँडकडनं आपल्याला खूप गोष्टी आल्या आहेत.
लावण्या दाखवते काय काय आहे. बघण्याच्या नादात मी सगळं मिक्स केलं आहे खरं तर. हे गिफ्ट हॅम्पर हे लावण्याचं आहे. येस. वाव. खूप सुंदर असं गळ्यातलं आहे मोत्याचं. आणि त्याचे कानातले सुद्धा आहेत. तर मोत्याचं गळ्यातलं कानातलं, त्याच्यानंतर ऑक्सिडाइज सिल्वर ज्वेलरी आहे. ऑक्सिडाइज वापरली जाते. आणि ही क्यूट अशी बॅग आहे, म्हणजे किचेन पण म्हणू शकतो आपण, किंवा ही अशी आपल्याबरोबर कॅरी करू शकतो. आणि ह्याच्यात छोटू छोटू आपल्या अंगठ्या असतील, कानातले असतील, ते सुद्धा राहू शकतात. फारच क्यूट आहे. त्यानंतर हे काहीतरी आहे, आय थिंक हे वेल आहेत. येस. असे वेल आहेत. गोड आहे डिझाईन ना. आणखी एक आहे. ओ, अंगठी आहे. छान. असं हे सगळं होतं लावण्या ह्या ब्रँडकडनं. त्यानंतर हे क्यूट असे कानातले आलेत. हा ब्रँड आहे रुक्मिणी ज्वेलरी. हँडमेड कानातले आहेत. खूप गोड आहेत ना. खूप गरम होत आहे. टेराकोटा आहेत. टेराकोटा टाईप आहेत. नाईस. ओके. त्यानंतर नीलम मुठाकडून, त्यांच्या ब्रँडचं नाव नाही माहिती मला, पण हे फारच क्यूट आहे. असं त्यांनी किचनचं हे केलं आहे. बुके आहे. नीलम मुठा. गोड आहे ना. एनची सॅलॉनकडनं आपल्याला आलेलं आहे लॉरियलचं शॅम्पू आणि मास्क. ॲब्सोल्यूट रिपेअर शॅम्पू आलेला आहे आणि हेअर मास्क आहे. थँक्यू. ऋषिकेशकडनं ॲक्रेलिक ऑरा असं त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. त्यांच्याकडून असं खूप छान हँड पेंटेड फ्रिज मॅग्नेट आलं आहे. क्यूट आहे. ॲक्रेलिक ऑरा. ॲक्रेलिक ऑरा असं गोड. अर्थात आता हे कोणी दिलं आहे त्याच्यात काही नाव नाही आहे, ब्रँडचं नाव नाही आहे. कुणी गिफ्ट दिलं आहे त्यांचं पण नाव नाही आहे, सो मला माहीत नाही. पण हे खूप छान आहे. टॉवेल सुंदर असा. आणि शेवटचं गिफ्ट, धागा_PB असा हा ब्रँड आहे. हा बघा. तर त्यांनी हा छान असा क्रोशे ब्रोच दिला आहे. निरांच्या इथे पिन म्हणून सुद्धा वापरू शकतो हे फूल आपण. खूप गोड आणि खूप छान असं आहे. अशी त्याला सेफ्टी पिन आहे. असं छान आहे. आणि हा सुंदर असा गजरा लोकरीचा.
ओ माय गॉड, त्याला एक सुगंध पण आहे. तर अशी ही 2 गिफ्ट्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मला द्यायचं म्हणून त्याच्या मागे कागदावर स्टे फिट स्टे हेल्दी असं लिहिलं आहे. छान. तर अशी ही सगळी गिफ्ट्स होती. ही सांगण्यामागचा उद्देश एवढाच होता की हे जे नवीन स्टार्टअप्स आहेत किंवा हे जे सगळे ब्रँड्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत. त्यानंतर साने डेअरी जी पुण्यातली फेमस आहे भांडारकर रोडला, तर त्यांनीसुद्धा त्यांच्याकडचं खूप छान असं तूप दिलं आहे आणि सांडग्या मिरच्या दिल्या आहेत, मिरगुंड दिली आहेत, असं सगळं दिलं आहे. तुपाची बरणी मी लगेच ओपन केली आणि चमचाभर तूप खाऊन फस्त केलं आहे. तर अशी छान छान गिफ्ट्स दिले आहेत. मला असं खूप छान वाटतं की ज्या वेळेला लोक आवर्जून प्रेमाने भेटायला येतात, आपल्याला काहीतरी छान छोटंसं काहीतरी घेऊन येतात आणि त्यानिमित्ताने भेट होते, ओळख होते. फक्त एक्झिबिशनच्या इथे आम्हाला फार बोलायला मिळत नाही कारण खूप गर्दी असते. त्यामुळे त्यांना थँक्यूसुद्धा म्हणता येत नाही. एक चीज केकसुद्धा दिला होता. आत्ताच मी स्टोरी इंस्टाग्रामला पोस्ट केली होती. ते पण फार कमाल असे चीज केक्स होते वेगवेगळे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट्स करून ते चीज केक बनवतात. सो त्याचे पण पेज आता मला माहिती नाही आहे, पण इंस्टाग्रामला मी ते पोस्ट केलं होतं. तर असे सगळे छान गिफ्ट्स आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचावं एवढाच उद्देश होता. खरं तर खरं तर यूट्यूब लाईव्ह करून मला हे तुमच्याशी शेअर करायचं होतं, पण परत त्याच्यात मग इतर गप्पा झाल्या असत्या म्हणून मी हा व्हिडिओ करते, हा ब्लॉग करते. तर ज्यांच्या कोणाचे ब्रँड्स असतील त्यांनी प्लीज कमेंट करा, म्हणजे लोकांना जर अप्रोच करायचा असेल तर तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकतील. आणि मला प्लीज लिंक कुठली आहे, कशी घ्यायचं वगैरे मला माहिती नाही आहे, कारण हे मला गिफ्ट्स आलेले आयटम्स आहेत. तर जोपर्यंत ब्रँड्स अप्रोच होत नाही तोपर्यंत मला कळणार नाही की तुम्हाला तिथे कसं पोचायचं आहे. सो जे कोणी बघत असतील आणि ज्यांची कोणाची प्रोडक्ट्स असतील त्यांनी प्लीज कमेंट्स करा, म्हणजे लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचता येईल आणि ते सोपं जाईल. तर असा होता हा छोटासा ब्लॉग. तो कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आमचं एक्झिबिशन आता 19 तारखेला अक्षय तृतीयेला कल्याणमध्ये आहे. ते कुठे असणार आहे, काय असणार आहे, याचे प्रॉपर व्हिडिओज आम्ही आता या आजपासून पोस्ट करूच. ते तुम्हाला थ्रेड अँड ठुमकाच्या पेजवर सुद्धा बघायला मिळतील किंवा यूट्यूबला सुद्धा शॉर्ट्समध्ये आम्ही ते व्हिडिओज टाकूच. तर तुम्ही जर कल्याणच्या आसपास राहत असाल तर अक्षय तृतीयेच्या ह्या खूप छान अशा मुहूर्तावर आपली भेट होईल. तिथे तुम्ही नक्की या, शॉपिंग करूया, मजा करूया, आनंदाची देवाणघेवाण करूया आणि भेटत राहूया. तर असं हे सगळं सांगायचं होतं म्हणून हा खटाटोप होता या व्लॉगचा. हे कसं वाटलं मला नक्की सांगा. तर आता थांबते, भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.